बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झालाय। पुणे ते मुंबई प्रवास करत असताना हा अपघात झाला। गाडीतील सगळे जण सुखरूप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून दिली। दरम्यान रस्त्यावर वाहने चालवताना काळजी घ्या असं आवाहन देखील यावेळेला सुप्रिया सुळे यांनी केले। दरम्यान सुप्रिया सुळेंच्या अपघातावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील मानेंकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे। म्हणणं असं आहे की अजितदादांचा घातपात करण्यात आला। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या गाडीला गुजरातमधल्या एका गाडीने अतिशय भयानक पद्धतीने टक्कर दिली। महाराष्ट्रातल्या एक महत्त्वाच्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत। या पद्धतीने जर अपघातात त्यांना काही बरं वाईट करायचा हा प्रयत्न नव्हता ना, अशी शंका आमच्या मनात आहे। याबाबत राज्य सरकार यांनी कसून चौकशी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। बच्चू कडूंनी 19 तारखेला मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दिव्यांग बांधवांसंदर्भातील GR रद्द करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। UTI कार्ड मिळेपर्यंत पगार न देण्याचा निर्णय चुकीचा आहे असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। 2 GR काढल्यानं दिव्यांग बांधव मिळणाऱ्या मानधनापासून वंचित राहतील असंही बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। खरं तर UDID कार्ड त्यांनी सक्तीचं केलं, तो एक शासन निर्णय काढला। वास्तविक पूर्ण राज्यामध्ये UDID कार्ड काढण्यासाठी जे यंत्रणा पाहिजे ते सध्या सरकारचे नाहीये आणि त्याच्यामुळे दिव्यांगांना ते कार्ड भेटत नाही। जेपर्यंत भेटणार नाही तेपर्यंत महिना चालू होणार नाही। हे फार चुकीचं आहे, ते रद्द केला पाहिजे। त्यांनी सांगितलं की मुख्य सचिवाकडे मी फाईल नेतोय आणि हे GR दोन्ही रद्द करतो। नाही केले तर आमचं आंदोलन पक्का आहे, कारण 50% दिव्यांग या लाभापासून, संजय गांधी निराधार लाभापासून वंचित राहत आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या इकडे हा मोठा गोंधळ। दहिसर नदी पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा पहिला टप्पा सुरू होतोय। उद्घाटनापूर्वीच भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद सुरू झालाय। निमंत्रण पत्रिकेमध्ये स्थानिक भाजप नेत्यांना डावलल्याचा आरोप होतोय। मनपा आयुक्तांनी भाजप नेत्यांना डावललं असा आरोप होतोय। प्रवीण दरेकरांचं नाव निमंत्रण पत्रिकेमधून गायब आहे। भाजप नेत्यांच्या आक्षेपानंतर नावासहित नवी पत्रिका छापण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये चरोली परिसरात PNG गॅसची गळती झाली। चरोलीमधील अटलांटिका सोसायटीमधील ही घटना आहे। पालिकेच्या अग्निशमन दलानं गॅस गळती थांबवली। सोसायटीमधील 200 रहिवासी यामुळे बचावले। नाशिकच्या येवला तालुक्यातील पान गावात शेतकरी राम ठोंबरेंच्या शेतातील उभ्या मका पिकाला अज्ञातानं आग लावली। यात 1 एकर मका जळून खाक झालाय, तसंच शेती साहित्य देखील जळून खाक झाले। या अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे। बीडसह सोलापूर जिल्ह्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले। कांद्याला 1 रुपया किलोचा दर मिळतोय, यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। लागवडीसाठी झालेला खर्च निघणं देखील कठीण झाल्याची माहिती शेतकरी देत आहेत। आज तर कांद्याला रुपया भाव चालू आहे आणि शेतकऱ्याचा एकरी कमीत कमी 70 ते 80 रुपये हजार खर्च व्हायला लागलेला आहे। कसं व्हायला लागले, लावणीला 14,000 रुपये एकर घेतं लेबर, आता काढीला 14,000। तुम्ही अर्धा एकर जो कांदा ह्याच्या अगोदर पाठवला, तिथं किती नुकसान झालं, किती पट्टी आली होती? पट्टी आली 8,000 रुपये आणि खर्च झाला होता कमीत कमी 40,000 रुपये। इतकं नुकसान झालंय की मार्केटला कांदा न्यायची इच्छाच नाही। पण ह्या पावसामुळं असं ठेवून तरी काय करायचं, रानात सडण्यापेक्षा ते डोळ्यात घालायचे म्हणून ते न्यायचंय। आज माझा सध्या मार्केटमध्ये कांदा 1 रुपया किलो प्रति किलो ने विकलाय। माझा 1 एकर कांदा होता। कांद्याला खर्च लय झाला, कारण आता बाया लावल्या होत्या 15 आणि त्या बायाला पैसे द्यायला सुद्धा पैसे नाहीत। खात आणलं होतं उधार, त्याच्याकडून खातावाल्याला पैसे द्यायला पैसे नाहीत। खातावाला आता रोडला येऊन देणार नाही, त्याला पैसे द्यायचे कसे, कुठून द्यायचे? कांदा तर रानात फेकून द्यायची पाळी आली, कांद्याला भावच नाही। अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नागपुरात लहू सेनेनं आंदोलन केले। नागपूरच्या संविधान चौकात लहू सेनेनं आंदोलन केले। अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। सिंधुदुर्गामध्ये सरंबळ दुर्गवाड या ठिकाणी घरावर वीज कोसळून नुकसान झाले। दुर्गवाड धनगरवाडी या ठिकाणी रामा वरख यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली। याबाबत सरपंच रावजी कदम यांनी पाहणी करून कुडाळ तहसीलदारांना याची माहिती दिली।
पुण्याच्या खेडमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते। पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसलाय। शेतकरी यामुळे चिंतेत सापडलेत। उन्हाळी हंगामातील भाजीपाला, मका, फळबागा आणि काढणीस आलेल्या पिकांना या पावसाचा फटका बसलाय। जालन्यात सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून शाईसह सुपारी फेकण्यात आली। जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली। सदावर्तेंनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती। दरम्यान मनसेच्या 5 ते 6 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं, तर शाई फेकीनंतर समर्थकांनी सदावर्तेंच्या गाडीवर दुग्धाभिषेक केलाय। ही 2 दृश्य आपण पाहतोय। जालन्यामध्ये मनसेकडून सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली। या शाईफेकीनंतर सदावर्तेंच्या समर्थकांकडून त्या गाडीवरती दुग्धाभिषेक केला जातोय। जालन्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली होती। शाईफेकीसह सुपारी फेक करण्यात आली होती। सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। काही कृतज्ञ लोकांनी त्यांच्या गाडीवर शाई फेक केली। हे लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे। त्या अनुषंगाने माझं कर्तव्य आहे, ओबीसीचं कर्तव्य आहे की जशी शाई फेक झाली तसं आम्ही दुग्ध अभिषेकाने जालन्यामध्ये हनुमान घाट येते की गाडीचा दुग्ध अभिषेक करून आम्ही गाडी मुंबईला ओके मध्ये पाठवत आहे, पवित्र करून पाठवत आहे। सांगलीत तिघांना शस्त्रासह पोलिसांकडून अटक करण्यात आली। 2 परदेशी बनावटीच्या पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आला। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरेंच्या हत्येचा कट होता। जमीन विक्री व्यवहारातून हत्येचा कट रचण्यात आला होता, तर यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अडकवलं जात असल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप आहे। शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा पोलीस खात्याने केलेल्या ह्या आरोपांचा आणि ह्या गुन्ह्यांचा मी पहिल्यांदा फेटाळून लावतो। कारण जे पदाधिकारी माझ्यावर गेली अनेक वर्ष काम करतायत ते शिवसैनिक आहेत, ते लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारे आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्यावर अद्यापही कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत। गडचिरोलीमध्ये लग्न समारंभात नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर नृत्य करण्यात आले। पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गडचिरोलीच्या एटापल्लीत विवाह सोहळ्यात गाणं लावण्यात आलं होतं। लग्न समारंभामध्ये हिडमाच्या गाण्यावर 40 ते 50 मुलांनी नृत्य केले। नक्षलवादाच्या समर्थनाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गडचिरोलीत एका लग्न समारंभामध्ये हिडमाच्या गाण्यावर नृत्य करण्यात आलं असून आता या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। नक्षलवादाच्या समर्थनाचा या ठिकाणी आरोप करण्यात आलाय। गडचिरोलीमध्ये लग्न समारंभात नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर नृत्य करण्यात आलं होतं।